आणि आता थेट दिल्लीत जाऊयात। राहुल गांधींना जिथे ज्या पोलीस स्टेशनला नेण्यात आले तिथे सोनिया गांधी पोहोचलेल्या आहेत। आपण थेट जाऊयात दिल्लीत, काय नेमकं घडतंय। आपल्याला माहिती आहे की संध्याकाळच्या सुमारास 4 वाजता राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या खासदारांनी आणि नेत्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाला सुरुवात केली होती। यावेळी राहुल गांधींना ताब्यात घेण्यात आलं आणि ज्या पोलीस स्टेशनला त्यांना ठेवण्यात आलेलं आहे तिथे आता सोनिया गांधी पोहोचलेल्या आहेत। या घडीची मोठी बातमी आपण पाहतोय, सोनिया गांधी पोहोचलेल्या आहेत ज्या ठिकाणी राहुल गांधी यांना ठेवलेलं आहे। ज्या पोलीस ठाण्यात राहुल गांधींना आणण्यात आलेलं आहे तिथं सोनिया गांधी पोहोचलेल्या आहेत। संध्याकाळी 4च्या सुमारास राहुल गांधींनी पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानाबाहेर आंदोलनाला सुरुवात केली। साधारण तास ते दीड तास आंदोलन चाललं असेल। सरकारनं त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, उद्या चर्चेची तयारी सुद्धा दाखवली, मात्र धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर काँग्रेस कार्यकर्ते आणि राहुल गांधी ठाम होते। त्यानंतर सरकारनं या आंदोलकांना उचललं आणि तिथून ताब्यात घेऊन त्यांना पोलीस स्टेशनमध्ये आणण्यात आलं। सध्याची ही दृश्य पाहतोय, मंदिर मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेरची ही दृश्य आहेत। सोनिया गांधी कार्यकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करतायत। पोलिसांनी सोनिया गांधींना अडवलेलं आहे। गेटच्या बाहेर सोनिया गांधी आहेत। पोलीस अधिकाऱ्यांशी त्या संवाद साधतायत। आतमध्ये राहुल गांधींची भेट घेण्याचा त्या प्रयत्न करतायत। त्यांना परवानगी दिली जाणार की नाही या संदर्भात अजूनही स्पष्टता होऊ शकलेली नाहीये। मात्र सोनिया गांधी राहुल गांधींच्या भेटीसाठी मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेले आहेत। मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात राहुल गांधींना आणण्यात आलेलं आहे। तिथं सोनिया गांधी दाखल झाल्यात। राहुल गांधींना भेटण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे। पोलीस अधिकारी वरिष्ठांशी संवाद साधतायत आणि त्यानंतर सोनिया गांधींना कदाचित प्रवेश दिला जाईल। मात्र ही थेट दृश्य आपण पाहतोय। रामराजे शिंदे आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिक अपडेट्स देतात। राम, सरकारनं राहुल गांधींना ताब्यात घेऊन चूक केली असं म्हणायचं का? कारण सोनिया गांधी ज्या पद्धतीनं पोलीस स्टेशनला पोहोचल्या आहेत त्यामुळे हे आंदोलन आणखीन अधिक तीव्र होताना दिसतंय। बिलकुल, कारण हे आंदोलन जे आहे खरं तर शमलं असतं, परंतु ज्या पद्धतीनं राहुल गांधी, प्रियंका गांधी आणि इतर नेत्यांना मंदिर मार्ग पोलीस स्टेशनला नेलं त्यानंतर मात्र काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते भडकल्याचं दिसून येते। परंतु यापेक्षा आणखीन गोष्ट जी होती ती त्रासदायक झाली स्थिती म्हणजे की राहुल गांधी यांनी जर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराच्या बाहेर ठिय्या आंदोलन आज रात्रभर सुरू ठेवलं असतं तर, कारण रांगा लागल्या होत्या आणि त्यामुळं संपूर्ण जनव्यवस्था जी आहे ती विस्कळीत झाली होती, ती रुळावर आणणं गरजेचं होतं आणि म्हणून पोलिसांनी राहुल गांधी आणि इतर नेत्यांना पण उचलून नेलेलं आहे। मात्र राहुल गांधी यांना उचलल्यानंतर काँग्रेस कार्यकर्ते सुद्धा आक्रमक झालेले आहेत आणि ते मंदिर मार्ग पोलीस स्टेशनकडे निघालेले आहेत आणि त्यातच सोनिया गांधी हे सुद्धा मंदिर मार्ग पोलीस स्टेशनकडे निघालेले आहेत। परंतु याचा पुढचा मुद्दा हा आहे की पुढे काय करणार काँग्रेस, कारण काँग्रेसनं जी आजची स्ट्रॅटेजी जी आखली होती की पंतप्रधानांच्या घराच्या बाहेर ठिय्या देणं, ते काही कालावधीमध्ये यशस्वी झालं परंतु जास्त काळ यशस्वी झाले नाहीये। मग आता पुढचा काँग्रेसचा स्टँड काय असणार आहे? कारण राहुल गांधी आता पोलीस स्टेशन मध्ये आहेत, प्रियंका गांधी पोलीस स्टेशन मध्ये आहेत, सोनिया गांधी तिथे आहेत। त्यामुळे आता राहुल गांधीची लढाई ही रस्त्यावरची असणार आहे का संसदेमध्ये असणार आहे? का उद्या संसदेमध्ये ते मुद्दा मांडून सरकारने काय काय केलेलं आहे, पोलिसांच्या करवी कशा पद्धतीनं हे उपोषण होतं ते संपवण्याचा प्रयत्न केलेला आहे, हे संसदेमध्ये मांडतात का पुन्हा स्ट्रॅटेजी ठरते आणि हे आंदोलन राहुल गांधी सुरू करतात आणि कुठून सुरू करतात ते सुद्धा बघावं लागणार आहे। त्यामुळे एकीकडे दिपके याचं आंदोलन आहे तर दुसरीकडे राहुल गांधी यांचं आंदोलन आहे आणि तिसरीकडे विरोधी पक्षामध्येच फूट दिसते, कारण आम आदमी पार्टी राहुल गांधींना टार्गेट करते आणि दिपके यांचं आंदोलन कुठेतरी निष्प्रभ करण्यासाठी राहुल गांधीचं हे आंदोलन आहे असा आरोप केलेला आहे। त्यामुळं विरोधी पक्षामध्ये सुद्धा एक प्रकारची फूट जी आहे ती दिसून येते। विरोधी पक्षात थोडासा संभ्रम दिसतोय, फूट दिसते। मात्र आताच्या घडीची ताजी दृश्य आपण पाहतोय, सोनिया गांधींना पोलीस स्टेशनच्या आवारात घेण्यात आलेलं आहे। सोनिया गांधी यांना पोलीस ठाण्यामध्ये प्रवेश द्यायचा की नाही या संदर्भात वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा झाल्यानंतर अखेर बहुधा परवानगी मिळालेली दिसते आणि सोनिया गांधी आता मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत। पुन्हा एकदा आपण रामराजेंकडे जाऊयात। राम, आपला मुद्दा असा होता की राहुल गांधी ज्या पद्धतीनं स्ट्रॅटेजी आखलेली आहे, त्यांनी काँग्रेस पक्षाची स्ट्रॅटेजी दिसते की रस्त्यावरची लढाई लढायची, मात्र संसदेत सुद्धा या मुद्द्यावरून आक्रमक भूमिका मांडायची असं बहुधा त्यांच्या मनात असावं। पण आज रस्त्यावरची लढाई लढताना त्यांना ताब्यात घेण्यात आलेली आणि सरकारने त्यांना ताब्यात घेतल्यानंतर
काँग्रेस कार्यकर्ते अधिक आक्रमक झालेले आहेत. कुठे ना कुठेतरी काँग्रेसनं हे आंदोलन आता हायजॅक केलंय असं म्हणायचं का? कारण कॉक्रोच जनता पार्टी, अभिजित दिपके यांचं आंदोलन थोडंसं मागे पडलंय असं वाटतंय. बिलकुल विनोद, मी तेच म्हणणार होतो आणि नेमकं तुम्ही हे बोललेलं आहात की हे आंदोलन जे आहे ते आता काँग्रेस कुठेतरी हायजॅक करण्याचा प्रयत्न करते. आतापर्यंत 23 दिवस जे होते ते सोनम वांगचुक आणि अभिजित दिपकेचे होते, परंतु हा 24वा जो दिवस आहे तो राहुल गांधी यांच्या नावावर आहे. कारण राहुल गांधी यांनी ज्या पद्धतीनं पंतप्रधानांच्या घरांच्या बाहेर घेराव घातला, त्यानंतर 3 तासापेक्षा जास्त कालावधी तिथे थांबून राहिले, त्यानंतर जितेंद्र सिंग यांच्याशी चर्चा केली, ती चर्चा जी आहे ती निष्फळ ठरली आणि त्यानंतर मग त्यांना उचलून मंदिर मार्ग पोलीस स्टेशनला नेणं, त्यानंतर सोनिया गांधी यांनी जाणं, प्रियंका गांधी यांना पण नेणं, ही कुठेतरी काँग्रेसच्या कार्यकर्त्यामध्ये, काँग्रेसच्या केडरमध्ये उत्साह आणणारी किंवा निदर्शन करायला लावणारी, चेतना जागवणारी ही घटना आहे असं म्हणावं लागेल. जेव्हा आपल्या नेत्यांना अशा प्रकारे पोलीस स्टेशनमध्ये नेलं जातं तेव्हा कार्यकर्ता जो आहे तो चार्ज होत असतो. त्याच्यामुळे काँग्रेसचा कार्यकर्ता कुठेतरी चार्ज होणं हे गरजेचं होतं. आपण पाहिलं की राहुल गांधी मागच्या काही दिवसामध्ये एकदम शांत होते, कारण हे जे आंदोलन चाललं होतं 22-23 दिवस, तेव्हा राहुल गांधी काही बोललेले नव्हते किंवा ते जंतर मंतरच्या स्टेजवर पण आले नव्हते. त्यामुळे काँग्रेसला आता हे संपूर्ण आपल्या भोवती हे करणं गरजेचं होतं, स्ट्रॅटेजी करणे ही गरजेची होती आणि म्हणून कदाचित त्या नियोजनाचा भाग असावा. परंतु आता सोनिया गांधी त्या ठिकाणी गेलेले आहेत, साहजिकच आहे, आई आहे, आईला मुलाची काळजी वाटते आणि आपण काही दृश्यामधून पाहिलेलं आहे की राहुल गांधी यांच्या नाकामधून थोडंसं रक्त निघत होतं, ते त्यांच्या कपड्यावर सुद्धा रक्त पडल्याचं जाणवत होतं. त्यामुळे सोनिया गांधी यांची तब्येत ठीक नाहीये, त्या जास्त बाहेर पडत नाहीयेत, आपण पाहिलेलं आहे. ते कधी कधी सभागृहामध्ये येतात आणि नाहीतर घरीच असतात. ज्या काही गाठीभेटी आहेत त्या राहुल गांधीच गाठीभेटी घेत असतात. परंतु अशा परिस्थितीमध्ये सुद्धा मुलासाठी एक राजकारणी म्हणून नाही तर मुलासाठी तर आईनं ही धाव घेतलेली आहे असं म्हणावं लागेल आणि पोलीस स्टेशनमध्ये त्या गेलेल्या आहेत. आणि मुद्दा काय आहे? मुद्दा आहे एज्युकेशनचा, मुद्दा आहे एज्युकेशन सिस्टीमचा, सीबीएसईच्या घोळ जो झालाय त्याचा, नीट पेपर लीकचा हा मुद्दा आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा मुद्दा आहे आणि आता हा मेसेज आता पुढे जातोय की सोनिया गांधी पण आता या मुद्द्याला घेऊन मैदानात उतरलेल्या आहेत, हा पण संदेश जातोय. त्याच्यामुळं काँग्रेस जे आहे ते आज कुठेतरी कॉक्रोच पार्टी असेल किंवा काँग्रेस असेल, दोघांमध्ये हा मुद्दा नेमका कोण हायजॅक करतोय लवकरात लवकर त्याची एक तारा ओढ लागली आहे का असं म्हणता येईल. राम, अजून एक मुद्दा असा आहे की ज्या पद्धतीनं सीजेपी असेल किंवा देशभरातनं वांगचुक यांच्या आंदोलनाला मिळत असलेला पाठिंबा आणि ज्या पद्धतीनं काल दिल्लीच्या रस्त्यांवर तरुणाई उतरली होती, काँग्रेस पक्षसुद्धा आता या मुद्द्यावरून आक्रमक झालेला आहे. कुठे ना कुठेतरी धर्मेंद्र प्रधान यांच्या मुद्द्यावरून सरकारची कोंडी होताना दिसते. धर्मेंद्र प्रधान यांची हकालपट्टी होण्याची काही शक्यता दिसते का? केंद्र सरकार स्तरावर तशा काही हालचाली सुरू आहेत का? कसं विनोद की आतापर्यंत जे अभिजित दिपके असेल किंवा सोनम वांगचुक असेल आणि विशेष करून सोनम वांगचुक हे सिरियस पर्सन आहेत आणि त्यामुळे ते मुद्द्याला घेऊन ते आंदोलन करत होते, उपोषण करत होते. हे आंदोलन नॉन पॉलिटिकल होतं आतापर्यंत, परंतु जेव्हा राजकीय पक्ष घुसले, राजकीय नेते घुसले, तेव्हा मग या आंदोलनाचं राजकारण के अहंकार को तोड़ के रहेंगे. सचिन पायलट बोलत होते. राम, पुन्हा एकदा आपण तुमच्याकडे येणार आहोत. राम, ज्या पद्धतीनं हा सगळा विषय आक्रमकपणे पुढे येतोय त्यावरनं कुठे ना कुठेतरी धर्मेंद्र प्रधान अडचणीचे ठरत आहेत, त्यांची हकालपट्टी मंत्रिमंडळातून होऊ शकते का? खरं तर लोकशाहीमध्ये आणि कोणत्याही सिस्टीम मध्ये जेव्हा समाजाचा रोष असतो, समाजाचा दबाव एकत्रितपणे निर्माण होतो, तेव्हा राजीनामे घेणं किंवा सरकारला 2 पावलं पाठीमागं जावं लागतं. परंतु इथं काय आहे, सोनम वांगचुक जोपर्यंत होते तोपर्यंत हे आंदोलन जे होते अराजकीय होतं, त्याच्यामध्ये राजकारण आलं नव्हतं. परंतु आता या आंदोलनामध्ये राजकारण आलेलं आहे आणि नेत्यांनी हे हातामध्ये घेतलेलं आहे आंदोलन. जोपर्यंत हे नॉन पॉलिटिकल आंदोलन होतं तोपर्यंत सर्वच घटकांचा आणि सर्वच लोकांचा विश्वास या आंदोलनावर बसत होता आणि पाठिंबा सुद्धा मिळत होता, सपोर्ट सुद्धा मिळत होता. परंतु आता राहुल गांधी उतरलेले आहेत, अखिलेश यादव उतरलेले आहेत, आम आदमी पार्टी उतरलेली आहे आणि तडाओढ लागलेली आहे.
त्यामुळे जेव्हा जेव्हा राजकीय आंदोलन राजकीय होतात तेव्हा तेव्हा मग निर्णय जे असतात ते लांबणीवर जातात. त्यामुळं भाजप जी आहे मग भाजप पण इथून पुढे या आंदोलनाकडे राजकीय आंदोलन म्हणूनच बघणार आणि हा केवळ विरोधकांचा आरोप आहे हाच याच दृष्टीने बघणार. त्याच्यामुळं धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची आवश्यकता राहणार नाही असं सुद्धा आता इथून पुढे भाजप किंवा केंद्र सरकार जो आहे तो स्टँड घेऊ शकतो. कारण हे आता याला राजकीय वळण लागलेलं आहे, राजकीय अंग जे आहे त्या आंदोलनाला मिळालेलं आहे. अगदी राम, जरी राजकीय आंदोलनाचं राजकीय वळण लागलं असलं तरी सुद्धा या मुद्द्यावरून आपल्यासोबत बोलण्यासाठी पृथ्वीराज चव्हाण माजी मुख्यमंत्री महाराष्ट्राचे आपल्या सोबत आहेत. पृथ्वीराज चव्हाणजी, ज्या पद्धतीने हे आंदोलन आता आक्रमक होत चाललेलं आहे, कुठे ना कुठेतरी सरकारवर दबाव बनतोय, पण यापूर्वीपर्यंत एकूणच मोदी सरकारची कार्यपद्धती पाहता अशा पद्धतीनं आंदोलन केल्यानंतर एखादा निर्णय घेणं हे फक्त एकदाच झालंय शेतकरी आंदोलनात. तुम्हाला असं वाटतंय का की यावेळेला हा जो दबाव विरोधक बनवतायत त्यामुळे धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा होईल? ही धर्मेंद्र प्रधानांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून जे काही पेपर फुटीचे प्रकार मोदी सरकारमध्ये चाललेले आहेत त्याबद्दल कुणीतरी काहीतरी जबाबदारी स्वीकारली पाहिजे अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे, काँग्रेस पक्षाची मागणी आहे, आंदोलकांची मागणी आहे. काल विद्यार्थ्यांनी संसदेचं अधिवेशन सुरू होत असताना एक मोठं आंदोलन केलं. तिथे सोनम वांगचूक गेले 20-21 दिवसापासून हंगर स्ट्राईकवर आहेत. त्यांना पोलिसांनी उचलून नेलं. बऱ्याच युवकांना लाठीचार्ज केला, अस्त्रसूल केलं, टोकी फोडली आणि त्या सगळ्या घटनेची आज चर्चा करण्याकरता संसदेमध्ये खासदारीने मागणी केली असताना ती केली नाही मागणी आणि त्यामुळे खासदारांना पुन्हा धरणे आंदोलनावर बसावं लागलं आणि ते थेट पंतप्रधान निवासस्थानाच्या समोर जाऊन तिथे बसले आणि त्यातून मग दिवसभर आज हा गतिरोध निर्माण झाला. सरकारने काही मंत्री पाठवले. आधी केलं असतं तर ही परिस्थिती चिघळली नसती एवढी. आज 150 वेळेला पेपर फुटी झालेली आणि पेपर फुटी ही राजाश्रयाशिवाय होऊ शकत नाही. काहीतरी कुठेतरी व्यवस्थेमध्ये कोणीतरी त्यामध्ये फायदा घ्यायचा प्रयत्न केला आणि कोट्यवधी रुपयाचा बाजार चाललेला आहे आणि सरकार त्या ठिकाणी डोळे झाक करून निवांतपणे जैसे थे या परिस्थितीत बसलेला आहे. म्हणून विद्यार्थी आज त्यांची अन्यायाविरुद्ध सगळे विद्यार्थी रस्त्यावर उतरलेले आहेत. खासदार विरोधी पक्ष रस्त्यावर उतरलेला आहे. मला वाटतं आता परिस्थिती चिघळलेली आहे आणि धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिल्याशिवाय परिस्थिती आता काही निवडणार नाही असं तुम्हाला वाटतं? पण पृथ्वीराज चव्हाणजी, ज्या पद्धतीनं आज विरोधी पक्षनेते लोकसभेचे त्यांना पोलिसांनी उचलून नेलेलं आहे, कुठे ना कुठेतरी एक वेगळा मेसेज गेलाय का? कारण ज्या पद्धतीनं त्यानंतर प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्यक्त होत आहेत की अशा पद्धतीनं विरोधी पक्षनेत्याला वागणूक देणं, औपचारिक संवादाच्या ऐवजी अशा पद्धतीनं वागणूक देणं योग्य नसल्याची प्रतिक्रिया उमटते आहे. तुमचं काय म्हणणं आहे यावर? हे ती दडपशाही चाललेली आहे. हे पहिल्यांदा नाहीये. आपल्याला माहिती आहे की जेव्हा मोदींनी नोटबंदीचा निर्णय घेतला त्यावेळेला अशी दडपशाही वापरली. जेव्हा एकदम अचानक कोविडमध्ये लॉकडाऊन केलं त्यावेळेला हेच केलं. जेव्हा जीएसटी अचानक लागू करण्यात आला तेव्हा छोटे उद्योग आणि व्यापारी रस्त्यावर उतरले होते तरीही मोदींनी काही त्यांना भीक घातली नाही. शेतकरी आंदोलन आपण पाहिलं वर्षभर चाललं होतं. 800 लोकांच्या त्यामध्ये मृत्यू झाला त्या आंदोलनामध्ये, तरी मोदी काही बघायला तयार नाहीत आणि त्यामुळे मग आता शेतकरी आंदोलन त्याला मागे घ्यावं लागलं. पण वर्षभरानंतर आणि त्यामुळे आता सुद्धा हाच हट्टीपणा चाललेला आहे की आम्ही सरकार आहोत, आम्ही लोकांनी आम्हाला निवडून दिलेलं आहे, आम्ही करेल ती पूर्व दिशा आणि आम्हाला कुणी जाब विचारू शकत नाही, आम्ही चर्चा करणार नाही, उत्तर देणार नाही, जबाबदारी स्वीकारणार नाही. ही आडमोठी भूमिका कुठपर्यंत चालेल मला माहिती नाही, पण त्याबद्दल आता लोक रस्त्यावर उतरलेली आहेत. दुसरा एक मुद्दा असा आहे की राहुल गांधींना पोलीस ठाण्यात आणलंय. ज्या मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात राहुल गांधींना आणलंय तिथं आता सोनिया गांधी सुद्धा पोहोचलेल्या आहेत. एक प्रकारे नैतिक दबाव टाकण्याचा काँग्रेस प्रयत्न करतंय का सरकारवर? नाही, आता काय सोनिया गांधी ह्या पण संसद सदस्य आहेत. त्या आज बहुतेक संसदेमध्ये गेल्या नसतील. त्या देखील आज 120 विरोधी पक्षाच्या खासदारांना डांबून ठेवलेलं आहे. त्यांच्याबरोबर सोबत उभं राहण्याकरता सोनिया गांधी तिथे गेलेल्या आहेत पोलीस स्टेशनमध्ये. त्याही विरोधी पक्षांच्या खासदारांच्या बरोबर या आंदोलनात सामील आहे, ते त्यांना दाखवायचंय.
तुम्हाला असं वाटतंय का पण या दबावानंतर सोनिया गांधी स्वतः रस्त्यावर उतरल्यानंतर सरकार थोडंसं नमेल, उद्या राजीनामा घेतला जाईल किंवा नजीकच्या भविष्यात राजीनामा घेण्याचं किमान आश्वासन दिलं जाईल? मला अवघड वाटतं, कारण मोदींचा आतापर्यंतचा स्वभाव पाहिला तर ते असं कुठलेच चर्चेला तयार नसतात. संसदीय प्रक्रियेमध्ये त्यांचा विश्वास नाहीये आणि त्यामुळे ते बहुतेक राजीनामा देणार नाहीत, कारण हा आपला पराभव झाला असं त्यांचं म्हणणं आहे. लोकशाहीमध्ये चर्चा करावी लागते, गिव्ह अँड टेक असतं, थोडंसं तडजोड करावी लागते, मागं पुढं करावं लागतं. पण मोदीचा जो स्वभाव आपण आतापर्यंत पाहिलेला आहे त्यामुळे त्यांना असं काही एखादं पाऊल मागे घेतलं तर तो आपला फार मोठा अपमान झाला असे ते समजतात. त्यामुळे ते बहुतेक करणार नाहीत. अजून हे प्रकरण चिघळेल असं मला वाटतं. एक शेवटचा प्रश्न पृथ्वीराज चव्हाणजी, जर मोदींनी किंवा सरकारने धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला नाही आणि ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्ष आक्रमक झालाय ते पाहता काँग्रेस पक्षाची पुढची रणनीती काय असेल? पुढची रणनीती नेते ठरवतील संसदेमध्ये, पण आज देशातला विद्यार्थी वर्ग हा रस्त्यावर उतरलेला आहे आणि फक्त दिल्लीला जंतर मंतरच्या समोरच हे आंदोलन चालले असं नाहीये. तर 23 लाख जे नीट विद्यार्थी बसले होते त्यांची परीक्षा जेव्हा रद्द झाली त्या विद्यार्थ्यांना त्यांच्या पालकांना काय वाटलं असेल, आणि ते सगळे पालक मनाने या आंदोलनामध्ये सामील आहेत. आता किती रस्त्यावर उतरतायत, किती काय ठिकाणी होते ते पाहायला लागेल, परंतु हा फार मोठा प्रश्न आहे. हा दडपून चालणार नाही, मोदीला ते महागात पडेल. एक मुद्दा आहे, आपनं या सगळ्या प्रकरणावर टीका केली आहे. आपचे नेते संजय सिंग खासदार आहेत, त्यांनी असं म्हटलेलं आहे की मोदींनीच राहुल गांधींना हे आंदोलन करायला सांगितलेलं आहे आणि मोदींच्या इशाऱ्यावर हे आंदोलन केलं जाते CJP वरच्या आंदोलनाचं लक्ष हटवण्यासाठी. या आरोपाला तुमचं काय उत्तर आहे? आता असे आरोप, बिनबुडाचे आरोप कोणी करू शकतं, काही करू शकतं. आज आप पक्षाची जी महत्व एकेकाळी होतं, 2-2 राज्यामध्ये त्यांचं सरकार होतं, ते राहिलेलं नाही. कारण त्यांचा जो धडपडपणाची वृत्ती पाहिल्यावर लोक त्यांच्या आता मागे नाहीत. स्वतः केजरीवाल देखील निवडणुकीत पडलेत. त्यामुळे आता हे फ्रस्ट्रेशनमुळे असं बोलतायत, तर त्यामुळं त्याला काही फार त्याकडे गांभीर्याने पाहायची गरज नाही. धन्यवाद पृथ्वीराज चव्हाणजी, आमच्याशी सविस्तर संवाद साधल्याबद्दल. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण आपल्यासोबत होते. त्यांचं असं म्हणणं आहे की या सगळ्या प्रकरणात ज्या पद्धतीनं विरोधक आक्रमक झालेले आहेत ते पाहता सरकारनं आता थोडीशी नमती भूमिका घेतली पाहिजे, पण आतापर्यंतचा सरकारचा अनुभव पाहता सरकार अशी नमती भूमिका घेण्याची शक्यता फार कमी वाटते असं त्यांचं म्हणणं आहे. दरम्यान या घडीची आपण दृश्य पाहतोय. काही वेळापूर्वी ज्या वेळेला सोनिया गांधी मंदिर मार्ग पोलीस स्टेशनच्या गेटवर उभ्या होत्या त्यावेळची दृश्य आहेत आणि आता त्या आतमध्ये गेलेल्या आहेत राहुल गांधींना भेटण्यासाठी. तिथं त्या काय तिथल्या अधिकाऱ्यांशी संवाद साधतायत, कशा पद्धतीनं चर्चा पुढे जाते ते पाहणं महत्त्वाचं असेल. आणि आपल्यासोबत देश एक है. राहुल गांधी जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद. जब मोदी डरता है पुलिस को आगे करता है. नरेंद्र मोदी कायर है. ये प्रदर्शन है, जैसे कल युवाओं पे लाठीचार्ज करिए, पुलिस के गुंडों ने जैसे यंग बच्चों को मारा है, उस हिसाब से पूरे देश में आक्रोश है. राहुल गांधी ने अपने ऊपर बीड़ा उठाया है. आने वाले कल बच्चों के साथ ये जब तक न्याय नहीं मिल जाता तब तक हम राहुल गांधी के साथ है. पूरा देश युवाओं के साथ है. काँग्रेसचं आंदोलन अजूनही सुरू आहे. कायर है नरेंद्र मोदी, कायर है नरेंद्र मोदी, कायर है. ज्या पोलीस ठाण्यात राहुल गांधींना ठेवण्यात आलेल्या त्या पोलीस ठाण्यात बाहेर काँग्रेसचे कार्यकर्ते ठिय्या मांडून बसलेत, घोषणाबाजी करतायत. दुसरीकडे सोनिया गांधी या पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आहेत, तिथल्या अधिकाऱ्यांशी त्या चर्चा करतायत. बंद करो, छात्रों पे लाठी मारना बंद करो, छात्रों पे लाठी मारना बंद करो. मोदी तेरी ताना. आपण ही दोन दृश्य पाहतो. एकीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते अजूनही आक्रमकपणे घोषणाबाजी करतायत, तर दुसरीकडे सोनिया गांधी काही वेळापूर्वी मंदिर मार्ग पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या, जिथं राहुल गांधींना आणि इतर आंदोलकांना ठेवलेलं आहे. दरम्यान आता त्याच ठिकाणी आणखी एक बस आलेली आहे, ज्या बसमध्ये अखिलेश यादव दिसत आहेत. अखिलेश यादव हे सुद्धा या आंदोलनामध्ये काँग्रेसच्या नेत्यांच्या सोबतीनं सहभागी झाले होते आणि त्यांना सुद्धा आता पोलीस स्टेशनच्या आवारात आणण्यात आलंय.
ज्यावेळेला हे आंदोलन मोडून काढण्याचा प्रयत्न झाला त्यावेळेला पोलीस यंत्रणांनी चाणाक्षपणे तीनही नेत्यांना वेगवेगळ्या बसेसमधून दुसरीकडे नेलं, जेणेकरून कार्यकर्ते विभागले जातील याची दक्षता घेतली गेली। आणि आता आपण जी दृश्य पाहतोय, अखिलेश यादव हे आता तिथं पोहोचलेले आहेत। यापूर्वीच राहुल गांधी यांना पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलंय। बरसाई गई, गोलियां बरसाई गई और उसका डिबेट राहुल जी ने पार्लियामेंट में मांगा था, सरकार तैयार नहीं हुई। आज जब उन्होंने प्रोटेस्ट पीएम हाउस के सामने लगाया और एक भी कंडीशन देश के प्रधानमंत्री ने नहीं मानी, उसके उल्टा तमाम लोगों को ड्रैग करके जिस तरह से बसों में जख्मी करके खींच के लिया गया, तो इससे कांग्रेस डरेगी नहीं, कांग्रेस मजबूत भी होगी और हम ये लड़ाई लड़ेंगे भी। माणिकराव ठाकरे आपल्यासोबत याविषयी बोलण्यासाठी आहेत। माजी प्रदेशाध्यक्ष आहेत काँग्रेसचे आणि माजी आमदार राहिलेले आहेत। माणिकरावजी, हा सगळा जर आंदोलन हे सगळं पाहिलं तर ज्या पद्धतीनं काँग्रेस आता आक्रमक होताना दिसते, ते पाहता काँग्रेसची ही भूमिका आहे की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा घेतला जावा, पण तुम्हाला असं वाटतंय का आतापर्यंत मोदी सरकारचा किंवा केंद्र सरकारचा अनुभव पाहता की हा राजीनामा लवकरात लवकर घेतला जाईल? आपल्याला माहिती आहे की हा विषय जो आहे, जे नीट परीक्षेचा आणि पेपर फुटीचा ज्यावेळेला हा विषय झाला त्यावेळेपासून राहुलजी गांधी यांनी आक्रमक भूमिका घेतली आणि सर्वच ठिकाणी एका महिन्यापासून, जसं आम्ही गोव्याला आंदोलन केलं 21 जूनला केलं आणि त्याच्यानंतर संपूर्ण देशामध्ये अशा प्रकारचं आंदोलन राहिलं की नीट परीक्षेमध्ये जे त्या ठिकाणी गोंधळ झालेला आहे, पेपर फुटलेला आहे, प्रचंड विद्यार्थ्यांचं नुकसान झालेलं आहे। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही मागणी सातत्यानं आम्ही 15 दिवसापेक्षाही अगोदरपासून राहुल गांधींनी त्या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना सांगितलं आणि जागोजागी आंदोलन पेटलं। आणि त्याच्यानंतर ह्या ज्या आता जंतर मंतरवर जे त्या ठिकाणी जे काही आंदोलन केलं, 22 दिवस पण ते त्या ठिकाणी उपोषण केलं, आजही ते करता आहेत आणि त्यामुळं स्वाभाविकच त्या संपूर्ण देशामधल्या विद्यार्थ्यांचं, युवकांचं त्याकडे आकर्षित झाले। आणि आज आपण पाहतो आहे की या पद्धतीनं सर्वच स्तरावरून मागणी होत असताना धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा। त्यांचे जे प्राईम मिनिस्टर आहेत ते का म्हणून त्यांना पाठीआड घालते आहेत, म्हणून सर्वत्र रोष विद्यार्थ्यांचा आणि युवकांचा या सरकारच्या विरोधामध्ये आहेत। राहुल यांनी आज ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी धरणे कार्यक्रम दिला, सगळ्या पार्लमेंटच्या सदस्यांना घेऊन जाऊन धरणे केला, त्यामुळे त्याला आणखी वेग आलेला आहे आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये धर्मेंद्र प्रधान घेतल्याशिवाय राहुलजी राहणार नाही याची खात्री आम्हाला आहे। कारण त्यांचं पूर्णपणे लक्ष आहे की ज्या पद्धतीनं तरुणांना मारहाण झाली, युवकांना, विद्यार्थ्यांना मारहाण झाली, याच्यावरून स्पष्ट होते की हे सरकार संविधान विरोधी आहेत। या ठिकाणचे तरुणांचे हक्क नाकारतायत, विद्यार्थ्यांचे हक्क नाकारतायत, ज्यांना लोकशाहीच मान्य नाहीत। लोकशाहीच्या चांगल्या मार्गाने त्या ठिकाणी निदर्शनं होत असताना किंवा उपोषण होत असताना त्याला चिरडून टाकण्याचा जो प्रयत्न केला आहे, त्यामुळे कोणीही या ठिकाणी या सरकारला या विरोधी धारेवर धरतायत। ही परिस्थिती आज निर्माण झाली देशामध्ये। राहुलजींनी सांगितलं की लढा थांबणार नाहीत। आम्ही सुद्धा त्या ठिकाणी पीएम हाऊस समोर आम्ही गेलो। मी आणि बघेल साहेब जे माजी मुख्यमंत्री छत्तीसगडचे, त्यांना पोलिसांनी आम्हाला दोघांनाही अडवलं, बॅरिकेड जवळ अडवलं, जाता येणार नाही म्हणून सांगितलं, धक्काबुक्की केली। अशा प्रकारे अनुभव हे सर्वांना येत आहेत, म्हणून हे काही फार दिवसपर्यंत चालणार नाही आहेत। बीजेपी स्पष्टपणे उघडी पडलेली आहे त्यामध्ये आणि त्यांनी जोपर्यंत ऍक्शन घेत नाही तोपर्यंत हे आंदोलन चालू राहणार। जोपर्यंत धर्मेंद्र प्रधान केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार असं तुम्ही म्हणताय। धन्यवाद माणिकराव ठाकरेजी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल। तर आपण ही दृश्य पाहतोय जिथं सोनिया गांधी काही वेळापूर्वी पोलीस ठाण्यामध्ये जाण्यासाठी ताटकळत उभ्या होत्या, त्यावेळची दृश्य आहेत। आता त्या पोहोचलेल्या आहेत पोलीस ठाण्याच्या आत आणि तिथं
अधिकाऱ्यांशी त्या चर्चा करतायत। राहुल गांधींना ज्या मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात आणलंय त्या मंदिर मार्ग पोलीस ठाण्याच्या बाहेरची ही दृश्य आहेत।